वर्ग इथे बसलेले आहेत. छोटी बालका आहेत, माध्यमिक शाळेचे विद्यार्थी आहेत, काही कॉलेजचेही आहेत, अधिकारी आहेत, पोलीस दलातले आहेत, विविध कॅटेगरीचे आहेत आणि या सर्वांना मार्गदर्शन करायचं. त्यामध्ये आज उपस्थिती आहे ती मुख्यतः या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय नितेशजी राणे, जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग सौ तृप्ती तोडमिसे, सन्माननीय डॉक्टर मोहन दहीकर पोलीस अधीक्षक, श्री रवींद्र केबुलकर मुख्य कार्यकारी अधिकारी, डॉक्टर लवंगे साहेब, सन्माननीय नयोगी साकम अतिरिक्त पोलीस अधीक्षक, सन्माननीय मनीष दळवी जिल्हा बँक अध्यक्ष, मंचकावरील अन्य मान्यवर, माझ्या समोरील सर्व अधिकारी वर्ग, विद्यार्थी बंधू भगिनींनो आणि मित्र, एक गंभीर विषयाकडे बोलण्याची संधी पोलीस विभागाने मला दिली आहे. मी त्याचा अतिशय ऋणी आहे. निर्णय घेणं सोपं, पण अंमलबजावणी करणं त्यापेक्षा कठीण. सांगू शकतो दारूबंदी केली आहे पण झाली आहे की नाही कोण पाहणार. हे काम तुम्ही आज साहेब करताय. माझं कार्यक्षेत्र मुंबई पहिल्यापासून, आणि मी मुंबईमध्ये महानगरपालिकेत नगरसेवक होतो, बीएसटी चेअरमन होतो. त्यावेळी विधानसभेची निवडणूक आली आणि माझे बाळासाहेब ठाकरे बोलले कोकणातून जाऊन उभा राहा. साहेब मला कोण ओळखत नाही, जा तिकडे उभा राहा. आणि आलो मी कोकणात आणि उभाही राहिलो मालवण मतदारसंघात. मालवण कणकवली होतं तेव्हा, आणि निवडून आलो. ही घटना का सांगतोय की एक उदाहरण, एक अनुभव मधून वरिष्ठांना मिळेल. ते आल्यानंतर 6 महिन्यानंतर मी थोडा विभाग तालुक्यात फिरत होतो, अनुभवत होतो. लोक कशी आहेत, कशी बोलतात, चालतात, खाद्य काय आहे, त्यांना काय आवडतं, रागवतात कधी, हे सगळं जाणून घेतलं 6 महिने. आणि एक दिवशी मी माझ्या वरवडे गाव आहे, जंगलात आहे थोडं, आम्ही घरी गेलो आणि असं बसलो होतो. तेवढं गावच्या महिला बऱ्याचशा आल्या. दादा माझे गाव आजच्या सुंदर सोहळ्याची सुरुवात करतोय. अर्थात उद्घाटन समारंभ या ठिकाणी आपण सगळ्यांनी जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण उद्घाटन समारंभामध्ये सहभागी व्हायचं अशी पती दिली जाते. ज्यांच्या नावानं राज्य आणि देश खातीवर गेले असे आदरणीय खासदार नारायणरावजी राणेसाहेब यांच्या शुभस्थळी दीप प्रज्वलित केला जातो. त्यांच्याच राणे घराण्यांचा आपला वारसा आपले सर्वांचे मत्स्य व पशुविकास मंत्री तथा पालकमंत्री आदरणीय नितेश राणे यांची शुभस्थळी या ठिकाणी दीप प्रज्वलित केले जाते. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आदरणीय आपल्या शुभस्थळी मुख्याधिकारी आदरणीय ज्यांच्या नावानं कोकणची ओळख संपूर्ण राज्यात नव्हे तर देशात गेली असे खासदार आदरणीय नारायणरावजी राणेसाहेब यांचा आख्यायिका आपण सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करायचे. राणेसाहेबांना विनंती करतो आपण व्यासपीठावर बुद्धी विनाशाय
जे मी नेहमी संधी अंमल करून तिच्याकडे घेऊन जाणार आहात मी शाखेत आलो कणकवलीच्या मी म्हणालो प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये की मला एक उद्यापासून आनंद वाढेल. आणि या दीपस्तंभाचं पूजन करून या दीपस्तंभाला सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ सोबतच आपण आज काय करतो? सन्मान चिन्ह एक गावचा मी साधारण तदनंतर 20-21 वर्ष सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री बोलणारे शुभ असते या ठिकाणी सर्वांचे स्वागत करायचं आहे. दाखवची त्याचबरोबर माननीय जिल्हाधिकारी त्याला सिंधुदुर्ग पुढच्या गाडीत बसवायचं आदरणीय तृप्ती धोरणे मॅडम यांचं स्वागत करतील. अप्पर पोलीस अधीक्षक मॅडम यांना विनंती आहे. या आम्ही सगळे जायचं थोडं सरळ किवळकर साहेब यांना विनंती आहे आपल्याला स्वागत स्वीकारायचं. त्यानंतर माननीय डॉक्टर अधिष्ठाता वैद्यकीय रुग्णालय सिंधुदुर्ग यांचं आपण स्वागत करतो. मी सप्ता मॅडम यांना विनंती करतोय आपण आपल्या शुभ नव्वदला आमदार त्यांचं स्वागत करायचं आहे. कोण तक्रारला गेलं नाही. मग एसपी साहेब बोलले साहेब मी तुम्ही करा. एक लागले काही अन्य उद्योग पण चालू होते शहरामध्ये तेही पण मी एक म्हणून त्या मुलांना आता सांगायला पाहिजे मी येताना बघितलं मुलं मागे फोटो काढतो आणि यानंतर या वयात मोबाईल नाही सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती मोबाईलच्या आपल्या गोष्टी ते परिणाम करतात तुम्हाला करायला प्रवृत्त करतात शिक्षणावर लक्ष नाही तर हा सगळा वर्ग जो आहे आईवडिलांच्या आजारांकडे लक्ष आपण आजच्या सुंदर सोहळ्याची सुरुवात करतो. आणि म्हणून त्या गोष्टी करायच्या नाही. संपन्न होतोय. आपण सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण सुद्धा या इलेक्शन समारंभामध्ये सहभागी व्हायचं. अशी पिक्चर बघायचा नाही टीव्ही असला तरी ज्यांच्या नावावर त्यांनी दुसरं कोकणची रूप ओळख द्यायचं. राज्य आणि देशपातळीवर असे आदरणीय मोबाईल खासदार नारायणराव साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी दीप प्रज्वलित केला जातोय. हे माझे त्यांच्याच पावलावर लंडन, पाऊल अमेरिका घेऊन आणि लंडनला राज्य शिकलेले करण्याचा सगळे आपला वारसा म्हणजे पुढे घेऊन जाणारे आपल्या सर्वांचे लाडके जाताना मी मत्स्य व सोडायला पशुविकास मंत्री तथा सुद्धा पालकमंत्री आदरणीय नितेश राणे साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी दीप प्रज्वलित केला जातोय. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आदरणीय तृप्ती धोरणे व्यसन मला केलेलं आवडणार नाही. या ठिकाणी दीप प्रज्वलित करायचा आहे. त्याचबरोबर मुख्याधिकारी ही मुली घेऊन आदरणीय भारतात यायचं नाही. लग्न करायला आदरणीय आपल्याशी आणि कोकणचे भाग्यवी दाते ज्यांच्या तीन इंजेक्शन दिले. संपूर्ण राज्यात नव्हे तर काही शिकून देशात असलेले चांगले आले. लोकप्रिय खासदार आदरणीय नारायणराव राणे साहेब साधून ते आपण सर्वांनी जोरदार टाइमच्या गजरामध्ये राज्यसभा विनंती करूया आपण व्यासपीठावर आरोग्य नेहमी संधी मिळावून तिच्याकडे घेऊन प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये तेज देणार नाही नवचैतन्य आणणार नाही आणि या दीपस्तंभाचं पूजन करून सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ सोबतच सन्मान चिन्ह तदनंतर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री बोलणारे शुभ असते या ठिकाणी सर्वांचे स्वागत करायचं आहे. आदरणीय यांचं स्वागत करतील अप्पर पोलीस अधीक्षक निर्मली साठा मॅडम यांना विनंती आहे. राजकारणाची सगळी पदं मला मिळाली. स्वागत स्वीकारायचं. त्यानंतर माननीय डॉक्टर अधिष्ठाता वैद्यकीय रुग्णालय सिंधुदुर्ग यांचे आपण स्वागत करतोय. मी साठा मॅडम यांना विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते आपल्या पैशांनी काय जेवायला नको खायला नको संध्याकाळचा आनंदी आनंद. मुंबईचा माणूस किंवा कुठल्याही जिल्ह्यातला महाराष्ट्राचा माणूस दिल्लीला गेला खासदार झाला पण बांधवानो हे का हे हा जो उपक्रम आहे
पोलीस नशामुक्त सिंधुदुर्ग, नशामुक्त महाराष्ट्र, नशामुक्त भारत. आपण सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवू. आयुक्त नशेमुळे एक विद्यार्थ्यांना, बालकांना, प्रौढांना, सगळ्यांना हे घेतलं. आणि यानंतर मी परवाच्या दिवशी दिल्लीवरून मुंबईत आला. सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती अधिकारी कर्मचारी माझ्या बाजूला जिल्हा इंडिगोमध्ये परिषदेचे सन्माननीय सदस्य आणि डॉक्टर रवींद्र 38 वर्षाचा म्हणजे आज मिलेनियल्स असतील, जेम्स असतील, जेन असतील, तर हा सगळा पर्व जो आहे त्याच्यामध्ये सगळ्यात मोठं आपण आजच्या सुंदर सोहळ्याची सुरुवात करतोय. आपण उद्घाटन समारंभ या ठिकाणी संपन्न करतो. आपण सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण सुद्धा या उद्घाटन समारंभामध्ये सहभागी व्हायचं आहे. कोकणचे भाविक जाते अशी ज्यांना उपाधी दिली जाते, ज्यांच्या नावानं कोकणची ओळख राज्य आणि देशपातळीवर गेली असे आदरणीय खासदार नारायण राणे यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलित केलं जातं. त्यांच्या पावलावर पाऊल टाकून राणे घराण्याचा आपला वारसा आपले सर्वांचे लाडके मत्स्य व पद्धत विकास मंत्री तथा पालकमंत्री आदरणीय नितेश राणे साहेब यांची शुभेच्छा या ठिकाणी केलं जातं. सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी आदरणीय तृप्ती भोरवे यांची विनंती आहे आपण सुद्धा आपले शुभहस्ते या ठिकाणी दीप प्रज्वलित करायचा आहे. त्याचबरोबर मुख्याधिकारी आदरणीय नितेश राणे साहेब आणि कोकणाचे भाग्यवी दाते ज्यांच्या नावाने कोकणची ओळख संपूर्ण राज्यात नव्हे तर देशात गेली असे लोकप्रिय खासदार आदरणीय नारायण राणे साहेब यांचं आगमन आपण सर्वांच्या गजरामध्ये उपस्थित ते माध्यमांचं स्वागत करायचं. राणे साहेबांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर आरोग्य संपदा शांती बुद्धी दीपक ज्योती नमोस्तुते आणि पोलीस खात्याने कसं पोलिसांना त्यांची ड्युटी सांभाळून त्या मुलांवर, प्रौढांवर कसं तुम्ही त्यांना मार्गदर्शन करणार, सर्वांनी चिंतन आणि पुष्पगुच्छ निम्मेपेक्षा जास्त माफ करा. पोलीस सन्मानित चिंतन ऐकून नाही सर बाबा. तदनंतर श्री विष्णूजी पार्वती तथा आपण आपल्या शुभहस्ते या ठिकाणी सर्वांचं स्वागत करायचं आहे. त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग तृप्ती भोरवे मॅडम यांचं स्वागत करतील. आपण पोलीस अधीक्षक रवींद्र साठे मॅडम यांचं विनंती करतो. अधिष्ठाता वैद्यकीय रुग्णालय सिंधुदुर्ग साठे मॅडम यांना विनंती करतोय आपण आपल्या शुभहस्ते त्यांचं स्वागत करायचं आहे. आपण हे नुसतं वाक्य होते नशा अभियंता शुभेच्छा देऊया. आयुष्य उद्ध्वस्त करतो, कुटुंब उद्ध्वस्त करतो, माणसाला माणसासारखं जगायला देत नाही ही नशा. या ठिकाणी अनावरण होते आपण सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवू. मी अनेक गोष्टी अनुभवल्या अगदी जवळ. त्यामुळे सोहळ्यामध्ये सहभागी होऊया. बांधवांनो, आता मी आयुष्यात आणि नशा यानंतर कुठलीच नाही, पान नाही, सुपारी नाही, तंबाखू नाही, काय नाही. सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती अधिकारी कर्मचारी वर्ग जिल्हा परिषदेचे सन्माननीय सदस्य का नाही केली हो? आणि डॉक्टर रवींद्र माझे वडील नशा म्हणजे आज मिलेनियल्स असतील, जेम्स असतील, जेन असतील, तर हा सगळा पर्व जो आहे त्याच्यापुढे सगळ्यात मोठं त्याच्या सुंदर सोहळ्याची सुरुवात करतोय. आपण उद्घाटन समारंभ या ठिकाणी संपन्न करतो. आपण सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण सुद्धा या उद्घाटन समारंभामध्ये सहभागी व्हायचं आहे. कोकणाचे भाग्यवी दाते अशी ज्यांना उपाधी दिली जाते, ज्यांच्या नावाने कोकणची ओळख राज्य आणि देशपातळीवर गेली असे आदरणीय खासदार नारायण राणे साहेब यांच्या शुभहस्ते त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून राणे घराण्याचा आपला वारसा पुढे जाणार आपले सर्वांचे लाडके मत्स्य व पद्धत विकास मंत्री तथा पालकमंत्री आदरणीय नितेश राणे साहेब यांच्या शुभहस्ते या ठिकाणी दीप प्रज्वलित सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी आदरणीय तृप्ती भोरवे मॅडम यांनी विनंती आहे आपण सुद्धा आपल्या शुभहस्ते या ठिकाणी दीप प्रज्वलित करायचा आहे. त्याचबरोबर मुख्याधिकारी आदरणीय विकास मंत्री
आदरणीय नेतेश्री राणेसाहेब आणि कोकणचे भाग्यविधाते ज्यांच्या नावानं कोकणची ओळख संपूर्ण राज्यात नव्हे तर देशात गेली असे लोकप्रिय खासदार आदरणीय नारायणरावजी राणेसाहेब यांचं आगमन आपण सर्वांनी यांच्या गजरामध्ये उपस्थित त्या माध्यमांचं स्वागत करायचं आदरपूर्वक व्यासपीठावर नेहमी संगीत करून अर्थात प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये नवचैतन्य आणणारी आणि या दीपस्तंभाचं पूजन करून या दीपस्तंभाला सन्मान चिन्ह आणि सन्मान चिन्ह हे तुम्ही सांगायला पाहिजे ज्या चांगल्या गोष्टी तुला उपभोगता येणार नाही तुम्ही अशा गोष्ट काय अधिष्ठाता वैद्यकीय रुग्णालय सिंधुदुर्ग यांचे आपण स्वागत करतो. मी साता मॅडम यांना विनंती करतोय आपण आपले शुभ मुलांची काही करणार नाही त्यांचं पुढे स्वागत कार्यक्रम करायचं. काही एक्सपर्ट लोक आहेत त्यांच्याकडे करून घ्या की एक करोनाचा आणि ते केलं त्या उपक्रमाला अशोक आपल्या सरकारच्या बरीच येतात गाव परिकल्पना अधिकारी त्यांना सांगतो आपण जिल्हाधिकारी डॉक्टर रवींद्र खेपूरकर सुंदर सोहळ्याची सुरुवात करतोय. अर्थात उद्घाटन समारंभ या ठिकाणी उद्घाटन समारंभामध्ये सहभागी आहे. कोकणचे उपाधी ज्यांच्या नावानं कोकणची ओळख राज्य आणि देशपातळीवर असे आदरणीय खासदार नारायणरावजी राणेसाहेब यांच्या शुभेच्छा या ठिकाणी दीप प्रज्वलित केले जाते. त्यांच्या पावलावर अवलंबून करण्याचा आपल्या वारसा पुढे घेऊन जाणारे आपल्या सर्वांचे लाडके मत्स्य व पद्धतविकास मंत्री तथा पालकमंत्री आदरणीय नेतेश्री राणेसाहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी दीप सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी आदरणीय तृप्ती भोडके या ठिकाणी दीप प्रज्वलित करायचा आहे. आदरणीय मंत्री आदरणीय नेतेश्री राणेसाहेब आणि कोकणचे भाग्यविधाते ज्यांच्या नावाने कोकणची संपूर्ण आदरणीय नारायणरावजी राणेसाहेब यांचं आगमन आपण सर्वांनी जोरदार स्वागत करायचं आदरपूर्वक राणेसाहेबांना विनंती करतोय आपण अर्थात प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक तेज देणारी नवचैतन्य आणणारी आणि या दीपस्तंभाचं पूजन करून या दीपस्तंभाला सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ सन्मान चिन्ह सशक्त होणार तदनंतर आपण आपले शुभ असते जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग आदरणीय तृप्ती भोडके मॅडम यांचं स्वागत करते. अप्पर पोलीस अधीक्षक नवमी साता मॅडम यांना आपण विचार करू मी राहतो कसं कसं राहायला पाहिजे अधिष्ठाता वैद्यकीय रुग्णालय सिंधुदुर्ग यांचंही आपण स्वागत करतो. मी साता मॅडम यांना विनंती करतोय आपण आपले शुभ असते
त्यांचं शिकला नाही का चार शिव्या घातल्या अमुकाने जा कुठेतरी कामाला अभिनंदन शुभेच्छा दिल्या. पण प्रत्येक माणसाला जबाबदारी कळायला ठराविक वयानंतर योग्य मार्गदर्शन जर झालं तर आपल्या भारताचे नागरिक चांगले करतील ते घडावे आतापासून केले पाहिजे आणि त्याच्यात एक प्रयत्न आमच्या या पोलीस दलाने तुमच्यासाठी आहे जिल्हा परिषदेचे सन्माननीय सदस्य तुमच्यासाठी आहे की तुम्हाला कोण बनायचं आहे ठरवू शकता. मध्ये आज मिलेनियल्स असतील जेन्सी असतील जे नंबर असतील तर हा सगळा वर्ग जो आहे यापुढे सगळ्यात मोठं आपण आजच्या सुंदर सोहळ्याची सुरुवात करतोय. अर्थात उद्घाटन समारंभ आपण सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण सुद्धा या उद्घाटन समारंभामध्ये सहभागी व्हायचं. कोकणचे भाग्यविधाते अशी ज्यांना उपाधी दिली जाते, ज्यांच्या नावानं कोकणची ओळख राज्य आणि देशभरामध्ये यांच्या शुभस्ती या ठिकाणी आणि ते त्यासाठी जे ते करावं लागेल ते करण्याची आपले सर्वांचे लाडके मत्स्य व पणन विकास मंत्री तथा पालकमंत्री यांच्याही शुभ हस्ते या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आपण सुद्धा आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी दीप प्रज्वलित करायचा आहे. मुख्याधिकारी मार्गदर्शन जे आहे चिपळूणकर साहेब पणन विकास मंत्री आदरणीय नेतेजी राणेसाहेब आणि कोकणचे भाग्यविधाते ज्यांच्या नावानं कोकणची ओळख संपूर्ण राज्यात देशात गेली असे लोकप्रिय खासदार आदरणीय नारायणरावजी राणे यांचा आपण सर्वांनी त्यांच्या गजरामध्ये उपस्थित या माध्यमांचं स्वागत प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक देश देणारी नवचिंतन करणारी आणि या दीपस्तंभाचं पोषण करून या दीपस्तंभाला सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ सोबतच सन्मान चिन्ह नाही तुझं वाचन काय हे सोडून कार्यक्रम पत्रिका सोडून सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा आपण आपल्या सर्वांचे स्वागत करायचं आहे. सगळ्या प्रकारचे विचार माननीय जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांचं स्वागत करतील. पोलीस अधीक्षक निर्मित खिवडकर साहेब यांना विनंती आपण आपल्याला स्वागत स्वीकारायचं. त्यानंतर माननीय डॉक्टर अधिष्ठाता वैद्यकीय रुग्णालय आपण स्वागत करतो. मी साता मॅडम आणि विनंती करतोय आपण आपले शुभ प्रगती करायची आहे सुखी स्वागत व्हायचं करायचं आहे. तर ते आत्मसात केले कार्यान्वित करा. अभिनंदन शुभेच्छा दिल्या. दोन्ही माणसाला सगळे लागतं असं नाही. कर्तव्यगार शब्द सगळ्यांच्या मागे लागतो असं नाही. पोलीस असे आपलं 100% सगळ्यांना पुरस्कार मिळाले. जोरदार टाळ्या वाजवून आणि मग ज्या वेळी कणकवली वडवडे गावातील एक गिरणी कामगारचा मुलगा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होऊ शकतो. सिंधुदुर्ग जिल्ह्याधिकारी अधिकारी कर्मचारी वर्ग जिल्हा परिषदेचे सन्माननीय सदस्य डॉक्टर रवींद्र खिंडीकर मध्ये आज मिलेनियल्स असतील जेन्सी असतील जे नंबर असतील हा सगळा वर्ग जो आहे त्यांच्या पुढे सगळ्यात मोठा आजच्या सुंदर सोहळ्याची सुरुवात आपण सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण सुद्धा या उद्घाटन समारंभामध्ये कोकणचे भाग्यविधाते अशी उपाधी दिली जाते, ज्यांच्या नावावर कोकणची ओळख राज्य आणि देशपातळीवर गेली असे आदरणीय खासदार नारायणरावजी राणेसाहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी दीप प्रज्वलित केले जाते. त्यांच्याच पावलावर पाऊल घालून राणे घराण्याचा आपल्या वारसा पुढे घेऊन जाणारे आपल्या सर्वांचे लाडके मत्स्य व पणन विकास मंत्री तथा
ते माझ्या बोलण्यावर नितेश राणे साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी या गोष्टी जर गप्प गप्प शिकायचं असेल तर ते बाकी सगळे दिल्लीला गेल्याला मित्र जोडायचे आणि संध्याकाळी तिकडे दिल्लीला फार काही चालतं या ठिकाणी दीप प्रज्वलित करायचा. संध्याकाळ तुम्ही म्हणता खासदाराला जर निवडून गेला तिकडे संध्याकाळ त्यांचे बघायला विकास मंत्री पाहिजे आदरणीय नितेश राणे साहेब आणि कोकणचे भाग्यविधाते ज्यांच्या नावानं कोकणची ओळख संपूर्ण राज्यात नव्हे तर देशात गेली असे लोकप्रिय खासदार आदरणीय नागराज राणे साहेब यांचं आपण सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये या माध्यमातून स्वागत करायचं ते आदरपूर्वक राणेसाहेबांना विनंती करतो आपण व्यासपीठावर संपदा दीपज्योती शब्द विनाकारण करून तिच्याकडे घेऊन जाणार अर्थात प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक तेज देणारी या दीपस्तंभाचं पूजन करून या दीपस्तंभाला सन्मान सोबतच सन्मान चिन्ह तदनंतर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा आपण आपल्या शुभेच्छा या ठिकाणी सर्वांचे स्वागत करायचे ज्यांनी देशाने बोलवले तुम्हाला माननीय जिल्हाधिकारी या कार्यक्रम घेतलाय आदरणीय तृप्ती त्यांना समाधान वाटावं आनंद वाटावा आणि या महाराष्ट्राने घडावा त्यास्तुत उपक्रम ते सगळा कोणी सुद्धा अधिष्ठाता वैद्यकीय सिंधुदुर्ग यांचंही आपण स्वागत करतोय. मी साता मॅडमची विनंती करतोय आपण आपल्या शुभेच्छा नशा करणारा हा माणूस प्रगतीशील झाला विकसित झाला त्याचं उत्पन्न एवढं होतं त्यांनी एवढं वाढवलं असं एक तरी दाखव अभिनंदन शुभेच्छा अगदी मोठ्या घरात राहायचा, तो उद्योग करायला, रस्त्यावर आला. आणि एक उदाहरण ऐकायला मिळतं. चांगलं बनायचंय चांगलं खायचंय मुलांना घडवायचंय तर आपल्याला नशा करून चालणार नाही. आपल्या विद्यार्थ्यांच्या आणि तरुणांच्या सहभागी ही स्लोगन मी सांगेन तुम्हाला समजेल आपल्याला तुम्हाला तर भरपूर काम असतं सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती अधिकारी कर्मचारी वर्ग इकडचे पोलीस विचारलं काय करतात मुलं काय करतात मिलेनियल्स असतील एमसी असतील जे जो आहे त्यांच्या पुढे सर्वात मोठं आपण सुंदर शुभेच्छा सुरुवात करतोय. अर्थात उद्घाटन समारंभ या ठिकाणी संपन्न आपण सुद्धा या उद्घाटन समारंभामध्ये सहभागी व्हायचं तिसऱ्या नंबरवर ज्यांच्या कोकणची ओळख राज्य आणि देशभरामध्ये असे आदरणीय खासदार नागराज राणे साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी दीप प्रज्वलित केलं जातं. त्यांच्याच पावलावर राणे करण्याचा आपला वारसा मत्स्य व बंदर विकास मंत्री तथा पालकमंत्री आदरणीय नितेश राणे साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी दीप प्रज्वलित केलं जातं. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आदरणीय या ठिकाणी दीप प्रज्वलित करायचा आदरणीय विकास मंत्री आदरणीय नितेश राणे साहेब आणि कोकणचे भाग्यविधाते ज्यांच्या नावानं कोकणची ओळख संपूर्ण राज्यात नव्हे तर देशात गेली असे लोकप्रिय खासदार आदरणीय नारायणरावजी राणे साहेब यांचं आपण आपल्या सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये या माध्यमातून स्वागत करून तिच्याकडे घेऊन जाणार आहात ती अर्थात प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक तेज देणारी नवचैत करणारी आणि या दीपस्तंभाचं पूजन करून सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ सोबतच सन्मान चिन्ह की तुम्ही नुसतं राजकारण नाही बाळा तदनंतर राजकारण करा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा आपण आपले शुभ हस्ते या ठिकाणी सर्वांचे स्वागत करायचं आहे. रात्री 10 नंतर बाहेर माननीय जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग मित्र काय नाही
आठवडे यांचं स्वागत करतील अप्पर पोलीस अधीक्षक नवमी साता मॅडम यांना पालक म्हणून किती वातावरणाकडे पोलीस साहेब सल्ला करतो नाही नंतर माननीय डॉक्टर अधिष्ठाता वैद्यकीय रुग्णालय सिंहगड यांचे आपण स्वागत करतो की पालकांनी पालकांचं जर बाबा आणि मुलांना घडवावं त्याला भारताचे नागरिक सुज्ञ होतील आणि भारत एक प्रगतशील देश बनेल, विकसित देश बनेल. एक अभिनंदन शुभेच्छा देऊया. एक फोल्डर दिला तर मॅडम वाचावं. आजही आपल्या देशात आपण सर्वांनी जोडणार टाकावे ते कमी करायचे काम आमचं कोणी करायचं मी सांगतो इथे लक्ष द्या. हे कमी करा. नोकऱ्या बघा एवढे टक्के आहे. नोकऱ्या उपलब्ध करायच्या, इंडस्ट्री आणायची, तिथे तर आपल्याकडे आदर बनवायची, जिल्हा परिषदेचे सन्माननीय सदस्य उद्योग धंदे आले तरच नोकऱ्या मिळणार. मध्ये आज मिलेनियल्स इंटेलिजन्सी चांगल्या प्रकारच्या नोकऱ्या पाहिजे. तर हा सगळा वर्ग जो आहे त्यांच्या पुढे असं शिक्षण आपण त्यांच्या सुंदर सोहळ्याची सुरुवात करतोय. अर्थात उद्घाटन समारंभ आपण सर्वांनी जोडल्या टाळ्यांच्या गजरामध्ये आपण सुद्धा या उद्घाटन समारंभामध्ये सर्वांनी अशी ज्यांना उपाधी दिली जाते ज्यांच्या नावावर कोकणचे राज्य आणि देश साहेब यांच्या शुभस्ती आपला वारसा पुढे घेऊन जाणारे आपले सर्वांचे लाडके मत्स्य व पद्धतविकास मंत्री तथा पालकमंत्री आदरणीय नितेश राणे साहेब यांची शुभेच्छा सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी आदरणीय मुख्याधिकारी कोकणचे भाग्यविधाते संपूर्ण राज्यामध्ये देशात गेली असे आपण सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करायचं राणीसाहेबांना विनंती करतो नेहमीच प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये पूजन करून या दीपस्तंभाला आणि पुष्पगुच्छ सन्मान चिन्ह सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री त्याचबरोबर माननीय जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग आदरणीय यांचं स्वागत करतील अप्पर पोलीस अधीक्षक आपण आपल्या सोबत स्वीकारायचे माननीय डॉक्टर अधिष्ठाता वैद्यकीय रुग्णालय सिंहगड यांचे आपण स्वागत करतो. मी साता मॅडम यांना विनंती करतोय आपण आपल्या शुभ त्यांचं स्वागत करायचं आहे. की माझं मी आता राहतो कसं आहे, मला आता सासर राहायचं आहे, माझं इन्कम किती वाढलं पाहिजे, मला 2 लाख महिना कमवायचे, मग मी कुठल्या उद्योग करा, मी हे सगळं ठरवून मी त्याचं पुढे नवीन नियोजन करतो. पोलीस आयुष्यात पैसे मिळवण्याचं पैसे शब्द सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती जबाबदारी आणि डॉक्टर रवींद्र खेपेकर आज मिलेनियल्स इंटेलिजन्सी असते तर हा सगळा वर्ग जो आहे त्यांच्या पुढे आपण सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण सुद्धा या समारंभामध्ये सहभागी व्हायचं. कोकणचे भाग्यविधाते अशी ज्यांना उपाधी दिली जाते
ज्यांच्या आपण नावावर होऊया. कोकणची ओळख राज्य आणि देशपातळीवर गेली असे आदरणीय खासदार नारायणरावजी राणे यांच्या शुभस्ते या ठिकाणी इथे प्रज्वलित केले जाते. त्यांच्या स्थानावर पाऊल राणे घराण्याचा आपला वारसा आपले सर्वांचे लाडके मत्स्य व पशुविकास मंत्री तथा पालकमंत्री आदरणीय नितेश राणे साहेब यांच्या शुभस्ते या ठिकाणी इथे प्रज्वलित केले जाते. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे आदरणीय अधिकारी आपण पण असा पुरस्कार शुभस्ते या ठिकाणी प्रज्वलित करायचा आहे. कोकणचा भागीदारी जाते ज्यांच्या नावावर कोकणची ओळख संपूर्ण राज्यात देशात गेली असे लोकप्रिय खासदार आदरणीय नारायणरावजी राणेसाहेब यांचा आशीर्वाद आपण सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या प्रत्येकाच्या सर्वात चिन्ह आणि पुष्पगुच्छ आम्हाला मार्गदर्शन केलं होतं नाही केलं म्हणून मी झाले. असं जर वाटलं तुम्हाला काम विचारायचं तर काहीतरी आमच्यातलं कोण आलं असेल तर एकाला सांगा आम्हाला पोतं असं आदरणीय आणि तृप्ती घोडके आठवण यांचं स्वागत जय जय महाराज.